शाळेत विद्यार्थी विषयक कोणकोणत्या बाबी ठेवल्या जातात ते नमूद करा. शाळेत विद्यार्थी विषयक नोंदी ठेवताना ज्या नोंदीतून विद्यार्थ्याला समजून घेऊन त्याच्यातील दोष दूर करून त्याचा विकास साधण्याकरिता मदत होईल अशाच नोंदी घ्याव्यात. अनावश्यक नोंदी करू नयेत. वैयक्तिक नोंदी या दृष्टीने विचार केला असता प्रथम विद्यार्थी विषयक वैयक्तिक नोंदी अग्रक्रमाने घ्यावयास हव्यात. विद्यार्थ्याच्या वैयक्तिक माहिती त्याचे नाव, पत्ता, वर्ग, वय, पूर्वीची शाळा, शाळा बदलण्याचे कारण, आवडते खेळ, अभ्यासपूरक कार्यक्रमातील सहभाग, दररोज अभ्यास करण्याची वेळ व पद्धती, अभ्यासपूरक कार्यक्रमातील सहभाग, अभ्यास करण्याचे स्थान, आवडते अभ्यासक्रमांची क्रमानुसार 3 नावे, शिक्षण संपल्यावर करण्याची इच्छा असलेल्या आवडीच्या क्रमानुसार 3 व्यवसायांची नावे, आवडते छंद इत्यादी नोंदी कराव्यात. पालकासंबंधी माहिती विद्यार्थ्याच्या जडणघडणीवर त्याच्या पालकाच्या क्षमतेचा, आचार-विचाराचा बराच प्रभाव पडत असतो. म्हणून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करण्याकरिता पालकविषयी काही माहिती असणे आवश्यक आहे. पालकांची आणि पालक दुसरे असल्यास त्यांची माहिती शिक्षकांना असणे आवश्यक आहे. आईवडिलांशी माहिती आईवडिलांचे नाव, पत्ता, शिक्षण, मुलगा शिकत असताना आईवडिलांसोबत राहतो काय, आईवडिलांचा व्यवसाय व मासिक आर्थिक उत्पन्न, भावंडाची संख्या, भावंडाकडून घर चालवण्यास आर्थिक सहाय्य, घरात उपलब्ध असलेल्या सोयी, शिकत असताना विद्यार्थ्याकडून अर्धा रजनाची काही अपेक्षा आहे काय, विद्यार्थ्याच्या भावी जीवनासंबंधी आईवडिलांच्या अपेक्षा, शिक्षण विषयासंबंधी आईवडिलांच्या अपेक्षा आई सखी किंवा सावत्र इत्यादी. पालकासंबंधी माहिती काही विद्यार्थी विभिन्न कारणामुळे आईवडिलांजवळ राहू शकत नाहीत. त्यांच्या गावात चांगली शाळा नसल्यामुळे इतर गावात जाऊन एखाद्या नातेवाईकाकडे राहून शिकावे लागते. आईवडिलांची आर्थिक क्षमता शिक्षण देण्याची नसते, त्यामुळे एखाद्या जवळ नातेवाईकाकडे राहणे शिक्षण पुरे करावे लागते. तेथील वातावरण व शिस्तीच्या नियमांचाही विद्यार्थ्याच्या शिक्षणावर परिणाम होत असतो. म्हणून यासंबंधी माहिती शाळेत असणे आवश्यक ठरते. नातेवाईक पालकासंबंधी आईवडिलांच्या बाबतीत जी माहिती नोंदवायची आहे तशीच माहिती नोंदवून घ्यावयास हवी. याशिवाय या पालकांच्या विद्यार्थ्याकडून घरकामाच्या बाबतीत काय अपेक्षा आहेत हे नोंदवून घ्यावयास हवे. वसतिगृहाबद्दल माहिती वसतिगृहाचे बाबतीत काही माहिती शाळेत असणे आवश्यक आहे. वसतिगृहाचे नाव व पत्ता, संचालक संस्था व तिचे प्रमुख पदाधिकारी, वसतिगृहातील विद्यार्थ्यांची संख्या, जेवण खाण्याच्या वेळा, नित्य जेवणाचे घटक तसेच वसतिगृहांची नियमावली माहीत हवी. म्हणून यासंबंधी नोंदी शालेय नोंदीत असाव्यात.